साताऱ्यातूनच तसं पाहिलं तर शिंदेंचं काउंटडाऊन सुरू झालं होतं. देवेंद्र फडणवीसांना जर अशोक खरातकडे असलेले व्हिडिओ फोटो हे त्यांच्या हाती आधीच आले होते, तर यामध्ये एकनाथ शिंदे गुंततात याचीही कल्पना असेलच. एकनाथ शिंदे शिर्डीमध्ये येतात, या बाबाच्या हातून पूजा करून घेतात, नंतर वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये भेटतात. याचा अर्थ शिंदेंचेही धागेदोरे इथे जुळले जातात याचा अंदाज असावा. सेम त्याच दिवशी अशोक खरातचे व्हिडिओज बाहेर येतात, ज्या दिवशी साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदेवरती फडणवीसांनी सगळ्यात मोठा डाव केला होता. सामदाम दंडभेद वापरून देवेंद्र फडणवीसांची सिस्टम राजकारणात काम करते याचा प्रत्यय याच साताऱ्यातून आला. विचार करा, एका जिल्ह्याचा पालकमंत्री रक्तबंबाळ होतो, आमदार खासदारांची टीम कामाला लागते, खासदार थेट पायऱ्यांवरून खाली पडतो, पोलीस प्रशासन आउट ऑफ कंट्रोल होऊन पालकमंत्री आणि खासदारांनाच धक्काबुक्की करण्यावर येतं. विशेष म्हणजे पालकमंत्र्याला हे घडलंय मागच्या 3 दिवसांपूर्वी. अशोक खरातचा टायमिंग आणि साताऱ्यात घडलेला टायमिंग या दोन्ही टायमिंगचा जर मॅच देवेंद्र फडणवीस सरकारने केला असेल तर तो टायमिंग एकदम परफेक्ट बसला. साताऱ्यात जे घडलंय त्यावरती लक्ष जाऊ नये यासाठीच कॅप्टन अशोक खराची फाईल त्याच दिवशी बाहेर काढण्यात आली, अशा आता चर्चा होऊ घातल्यात. एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा केला. एकनाथ शिंदेंनी मोदी, अमित शहा यांच्यापाशी वेळोवेळी आपलं गाऱ्हाणं मांडलं. कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला. झेडपी, महानगरपालिका, नगरपरिषदा निवडणुकांमध्ये कॉम्प्रोमाइज केलं. तू का मी हे ठरवायचं असेल तर स्वतंत्र लढले. मात्र तरीही शिंदेंच्या मागे जो वनवास आता सुरू झालेला आहे तो थांबलेला नाहीये. उद्धव ठाकरे त्याहीवेळी बोलले होते, भाजप आतून तुम्हाला हायजॅक करतं, ते त्यांच्याच तालावर नाचण्यास तुम्हाला भाग पाडतं. मात्र नाही, शिंदेंनी त्यावेळी ठाकरेंना धिडकारलं आणि भाजप आमचा सख्खा भाऊ आहे, 25 वर्षांपासून असलेली युती आम्हाला अशी तोडायची नाही, हा मेसेज पोहोचवला. साताऱ्यात नेमकं काय घडलंय हे समजून घेऊया. सातारा जिल्हा परिषदेचं सभागृह 65 सदस्यांचं, त्यात भाजपचे 27, राष्ट्रवादीचे 20, शिवसेनेचे 15, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1, अपक्ष 2 अशी संख्याबळ. 2 पैकी 1 अपक्ष भाजपसोबत असल्यामुळे त्यांचे संख्याबळ 28 होतं. अध्यक्ष निवडून आणण्यासाठी 33 सदस्यांचं पाठबळ आवश्यक होतं. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 सदस्य आधीच फोडले, त्यामुळे त्यांचे संख्याबळ 32 झालं. तरीसुद्धा विरोधकांकडे 1 सदस्य जादा होता. भाजपने एक खतरनाक चाल खेळली. निवडीच्या आदल्या रात्री राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांवरती अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वाई तालुक्यातील यशवंतनगर मतदारसंघातील बापूसाहेब शिंदे यांच्या मुलानं अपहरणाची फिर्याद दिली. अनिल देसाई आणि संदीप मांडवे या 2 सदस्यांसह इतर दोघांनी आपल्या वडिलांचे अपहरण केल्याचीही फिर्याद होती. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. राष्ट्रवादी शिवसेनेचे सदस्य मतदानासाठी बसमधून आले, परंतु पोलिसांच्या रडारवर असलेल्या सदस्यांना शंभूराज देसाई स्वतः आपल्या गाडीतून घेऊन आले आणि त्यांना जिल्हा परिषद सभागृहाकडे घेऊन गेले. आता पालकमंत्री हे जिल्ह्याच्या संपूर्ण प्रशासनाचे पालक, परंतु त्यांच्या ताब्यातल्या या 2 सदस्यांना पोलिसांनी अटक केली आणि मतदान करू दिलं नाही. का तर म्हणे त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा आहे. जन्मठेप भोगत असलेले विधिमंडळ सदस्य विधान परिषद किंवा राज्यसभेच्या मतदानासाठी येत असतात. न्यायालय त्यांना परवानगी देत असतं, परंतु इथे खोटा गुन्हा दाखल असलेल्या सदस्यांना मतदानापूर्वी पोलीस अटक करून घेऊन जातात. यावरून परिस्थिती किती हाताबाहेर गेली याची कल्पना येऊ शकते. राष्ट्रवादीचा आणखी एक सदस्य सभागृहात फोडला, त्यामुळे भाजपनं 33 विरुद्ध 30 अशा फरकानं निवडणूक जिंकली. आता यातली आणखी एक गंमत लक्षात घ्या. महेश शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, त्यांच्या पत्नी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या. त्यांनाच अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याची चाल भाजपनं खेळली. शिवाय कोरेगावचे शिवसेनेचे 2 सदस्य भाजपसोबत गेले, म्हणजे एकनाथ शिंदे यांची जेवढी म्हणून नाचक्की करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न भाजपनं केला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील ज्येष्ठ मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई हे जखमी होतात. बाळासाहेब देसाई यांचा नातू जखमी होतो. एकनाथ शिंदे यांच्यासह शंभूराज यांचे राजकीय आणि मानसिक खच्चीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न यातून स्पष्ट होतो. भाजपनं जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांना काही करण्यास मुभा दिली होती असा आरोपसुद्धा झाला. आता ही टाईमलाईन तेथील स्थानिक लोकांकडून घेतली. दरम्यान या जेडपीमध्ये असा काही गोंधळ होऊ शकतो याची कल्पना होती, म्हणून हे जेडपीत निवडून आलेले सदस्य हे गोव्याला ठेवले जातात. मात्र गोव्याला सुद्धा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना हाताशी धरून तेथूनही दोघांना ताब्यात घेतलं जातं.
याचाच अर्थ शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे अनेक लोकांनी कस लावूनही भाजपनं सामदाम दंडभेद वापरत साताऱ्याची जेडपी ताब्यात घेतली. इथे विषय फक्त जेडपीचा नव्हता, तर इथे विषय एकनाथ शिंदेंची जिरवायची या तत्वावर देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घालून ही जेडपी सामदाम दंडभेद वापरून ताब्यात घेतली, असा आरोप शंभूराज देसाई यांनी केला. आता एकनाथ शिंदेसाठीचे हे काउंटडाऊन आत्तापासूनच सुरू झालेलं नाही, तसं ते नगरपरिषदांच्या निवडणुकांपासूनच सुरू झालेलं आहे. मात्र जिथे जशी जागा मिळेल तसं शिंदेंचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय आणि हे सगळे अँगल एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. देवेंद्र फडणवीसांना आता अजित पवार नसल्याचा फायदा घेता येईल, तितका फायदा ते अजित पवारांच्या पक्षाचा घेतायत, असाही आरोप जो आहे तो वारंवार होतोय. कारण राष्ट्रवादीचे तिथे 2 फोडले गेले आणि शिवसेनेचे 2 फोडले गेले. जर अजित पवार हयात असते तर खरोखर फडणवीसांची इतकी डेअरिंग साताऱ्यामध्ये या कुरगुडी करण्याची झाली असती का? मात्र आता राष्ट्रवादीचा पक्ष म्हणजे आपल्याच हातातील दोरे या पद्धतीने ज्या पाहिजे त्या अँगलनं फडणवीस त्या पक्षाला वापरतायत आणि सुनेत्रा पवार बघियाची भूमिका घेतायत. पटेल, तटकरे कधीच भाजपच्या दावणीला बांधले गेलेत अशा चर्चा आता. या सगळ्या गोष्टींचं जर लॉजिक जुळलं किंवा जोडलं तर पुढच्या 5 वर्षांच्या निवडणुकांनंतर आता शिंदेंची गरज भाजपला नाहीये. त्यामुळे ठाकरेंचा शब्द आज पुन्हा एकदा खरा ठरला. वेळ गरज संपली की वापरणं आणि फेकणं हे भाजपच्या रक्तात आहे. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट करा. व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा.